गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांना आवाज येतोय माझा? ओके. स्क्रीन शेअर करते, मला सांगा सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? ओके, तर स्टार्ट करूया. तर लास्ट टाइम आपण काय बघितलं होतं? सेल स्ट्रक्चर. व्हॉट इज मीन बाय सेल? बघितलं होतं ना. सेल सेल म्हणजे काय? सेल इज अ फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके. आणि आपण सेलचं स्ट्रक्चर कसं तयार होतं हे सुद्धा बघितलं होतं. फर्स्ट काय असतं? सेल बॉडी. जी आपली बॉडी आहे ती कशी स्टार्ट होत, कशी मेडअप ऑफ, कशी बनते ते सुद्धा आपण बघितलं होतं. ओके. तर फर्स्ट काय असतं? सेल्स, देन टिश्यूज, देन ऑर्गन सिस्टीम आणि नंतर ऑर्गॅनिझम. ओके. तर बघा इथे डायग्रामॅट्रिक रिप्रेझेंटेशन सुद्धा दिलेलं होतं तुम्हाला, तर तुम्ही सगळ्यांनी हे स्टडी केलं. ओके. नंतर आपण काय बघितलं होतं? तर सेलचं डिस्कवर कोणी केलं? ओके. तर कोणी केलं होतं? सायंटिस्टचं नाव काय होतं? रॉबर्ट हुक. तर आपण हे सुद्धा स्टडी केलं होतं. ओके. तर त्यांनी काय सांगितलं होतं की जो सेल वर्ड आहे तो त्यांनी तो कशापासून तयार झाला? लॅटिन वर्ड आहे तो सेला, विच मीन्स स्मॉल रूम. तर त्यांनी काय सांगितलं होतं? सेला मीन्स जे छोटे छोटे रूम्स. ओके. नंतर आपण बघितलं होतं की सेल आहे ते कशामध्ये ऑब्झर्व करतात, त्याच्यासाठी काय यूज करतात? मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज करतात. ते सुद्धा आपण बघितलं होतं. त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. देन काय ऍक्टिव्हिटी होत्या त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं? सेल साईज. तर आपण बघितलं की सेल हे डिफरंट डिफरंट शेपचे असतात. बघा, काही राऊंड शेपचे असतात, काही सर्क्युलर असतात, काही कॉलमनार असतात, काही स्पायरल असतात, काही रेक्टँग्युलर असतात. असे आपण डिफरंट डिफरंट शेप सुद्धा बघितले होते. ओके. देन आपण काय बघितलं होतं? नंतर डिफरंट टाइप्स ऑफ बघितले होते आपण. सेलचे मेन टाइप्स बघितले होते. कुठला टाइप होते? ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. तर सगळ्यांना मी डायग्राम घरी काढायला सुद्धा सांगितली होती, होमवर्क मध्ये सांगितले होते. तर सगळ्यांनी ड्रॉ केली का ही डायग्राम? सगळ्यांनी डायग्राम ड्रॉ केली? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ड्रॉ करायला सांगितली होती, तर सगळ्यांनी ड्रॉ करायची आहे. ओके. केली नसेल, ज्यांनी ड्रॉ केली नसेल त्यांनी आता ड्रॉ करायची लेक्चर झाल्यानंतर. ओके. आणि याच्यामध्ये जे डिफरंट डिफरंट आपण पार्ट्स बघितले होते. सेल वॉल म्हणजे काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन बघितलं होतं, सायटोप्लाझम बघितलं होतं, सेल ऑर्गनेल्स बघितले होते. सेल वॉल म्हणजे काय? जो बाहेरचा आउटर मोस्ट कव्हरिंग असतो त्याला आपण सेल वॉल बोलतात. ओके. आणि हा फक्त प्लांट सेल मध्येच असतो, हे सुद्धा बघितलं होतं. आणि नंतर काय बघितलं होतं? सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन कशामध्ये? सेल मेम्ब्रेन हा काय असतो? ॲनिमल सेल मधला सगळ्यात आउटर मोस्ट कव्हरिंग असतं, लेयर असतं, हे बघितलं होतं आपण. देन काय बघितलं होतं? सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझम म्हणजे काय? द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस. तर न्यूक्लियसच्या आजूबाजूला, न्यूक्लियस सगळ्यांना दिसतोय इथे, तर न्यूक्लियसच्या आजूबाजूला जो लिक्विडचा पार्ट आहे तर त्याला काय बोलतात? सायटोप्लाझम बोलतात. हे सुद्धा आपण बघितलं होतं. देन सेल ऑर्गनेल्स. तर जे बाकीचे सेल्स, जे सेल ऑर्गनेल्स आहेत, कुठले कुठले? न्यूक्लियस, प्री रायझोझोम, लायझोझोम, गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझमिक रेक्टिक्युलम, हे सगळे काय आहेत? सेल ऑर्गनेल्स आहेत. ओके. तर हे सुद्धा आपण स्टडी केलं होतं. देन सगळ्यांचं फंक्शन सुद्धा आपण बघितलं होतं.
तर न्यूक्लियस काय करतो, कंट्रोल्स ऑल द फंक्शन ऑफ द सेल. सगळ्या सेलला कंट्रोल करायचं काम कोण करतं, न्यूक्लियस करतं. नंतर एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम काय करतं, जो रायझोझोम जे प्रोटीन्स तयार करतात त्या प्रोटीन्सला चेंज कोण करतं, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम. आणि ते कोणाला पाठवतात, गॉल्गी बॉडीजला पाठवतात. ओके. आणि गॉल्गी बॉडीजचं फंक्शन काय असतं, ते जे सगळे प्रोटीन्स आहेत ते सगळ्यांना प्रॉपर डिस्ट्रीब्यूट करायचं, प्रत्येकाला इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचं काम कोण करतं, गॉल्गी बॉडीज करतात. ओके. देन मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आर द ऑर्गनेल विथ द डबल आउटर कव्हरिंग. नंतर मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय त्याच्याबद्दल सांगितलं होतं. मायटोकॉन्ड्रिया इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. त्याला काय बोलतात, पॉवर हाऊस ऑफ द सेल. आपल्या सेलचा जो पॉवर हाऊस आहे तो कुठला आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे. तो एनर्जी प्रोड्यूस करतो, जे आपल्या आतमध्ये एनर्जी येते ती एनर्जी कोण प्रोड्यूस करतं, मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस करतं. ओके. नंतर काय सांगितलं होतं, क्लोरोप्लास्ट. तर क्लोरोप्लास्ट बघा इथे, तो फक्त कशामध्ये, प्लांट सेलमध्येच अवेलेबल असतो. आणि त्याचं फंक्शन काय, फूड तयार करायचं. प्लांट जे फूड तयार करतात फोटोसिंथेसिस प्रोसेस करून. ओके. तर ते क्लोरोप्लास्टच्या साह्याने काय करतात, क्लोरोप्लास्टचा यूज करून ते फूड तयार करतात. ओके. सगळ्यांना लक्षात आहे ना, एवढं आपण बघितलं होतं लास्ट टाइम. ओके. तर आता आपण नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया. आता नेक्स्ट पार्ट आहे मायक्रो ऑर्गॅनिझम. मायक्रो ऑर्गॅनिझम. आता मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, सूक्ष्मजीव, मराठीत बोलतात त्याला सूक्ष्मजीव. ओके. तर व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम, कॅटेगराईज. आता मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, ओके, ते आपल्याला या लेसन मध्ये, आता या टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे. कॅटेगराईज द फॉलोइंग ऑर्गॅनिझम इंटू ग्रुप्स अकॉर्डिंग टू साईज. आता हे जे इथे खाली तुम्हाला ऑर्गॅनिझम्स दिलेत, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, स्नेल, एलिफंट, पिजन आणि वर्म्स, हे आपल्याला काय करायचे, 2 ग्रुप्स मध्ये काय करायचे, त्यांनी कॅटेराइज करायला सांगितलं, डिफरन्शिएट करायला सांगितलं. ओके. आता बघा, अमिबा, पॅरामेशियम आणि युग्लिना हे तुम्ही बघितलेत का कधी, हे काय सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. काय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. आणि स्नेल, एलिफंट, पिजन, वर्म्स हे सगळे आपल्याला दिसतात ना डोळ्यांनी, तर हे सगळे काय आहेत, ऍनिमल्स आहेत. ओके. तर हे जे अमिबा, पॅरामेशियम, युग्लिया हे आपल्याला कधीच दिसत नाही, ते काय आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम. तर मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजेच काय बघा, the organism which cannot see with our eyes but can only be observed under a microscope is called microorganism. तर असे ऑर्गॅनिझम जे आपल्याला आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याला बघण्यासाठी आपल्याला कशाचा यूज करायला लागतं, मायक्रोस्कोपचा यूज करायला लागतो, तर त्यालाच काय बोलतात, मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके. तर कळालं सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम. त्याचा आन्सर हे आहे, द ऑर्गॅनिझम विच कॅनॉट सीन विथ अवर आईज but can only be observed under a microscope is called microorganism. ओके. तर जे काही सजीव असतात, जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाही, तर त्यांना पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचा यूज केला जातो, वापर केला जातो, त्याला काय बोलतात, मायक्रो ऑर्गॅनिझम बोलतात. ओके. तर ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आता ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय, आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते आता आपल्याला कुठे कुठे दिसतात, हे कुठे कुठे असतात त्याच्याबद्दल बघायचं. ओके. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस.
in the air, water, soil, food, sewage, garbage, as well as bodies of plants and animals, including humans. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळीकडे प्रेझेंट असतात. ओके, सगळीकडे असतात. तुमच्या हव्यामध्ये सुद्धा असतात, पाण्यामध्ये सुद्धा असतात, मातीमध्ये सुद्धा असतात, अन्नामध्ये सुद्धा असतात, कचऱ्यामध्ये सुद्धा असतात. ओके, सिवेज म्हणजे काय, ते सांडपाणी जे कारखान्यातून खराब पाणी निघतं ना फॅक्टरीमधून वगैरे, तर त्या घाण पाण्यामध्ये सुद्धा असतात. इव्हन आपल्या बॉडीमध्ये सुद्धा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. परत प्लांट्स मध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि अॅनिमल्स मध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सोलेटरी. तर काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते एकटे राहतात. ओके, ते काय राहतात, सोलेटरी म्हणजे काय, एकटे राहतात. दॅट इज दे लिव्ह सिंगली, म्हणजे ते काय सिंगल राहतात, एकटेच राहतात. ओके, एक्झाम्पल अमिबा, पॅरिमेशियम. वेअर आज आता त्याचे एक्झाम्पल्स बघा, जे एकटे राहतात मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याचे एक्झाम्पल्स काय, अमिबा, पॅरामेशियम. तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकटे राहतात. ओके, दे लिव्ह सिंगली. अँड वेअर आर सम लिव्ह इन कॉलनीज, आणि काही जण असतात, काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात ते ग्रुपमध्ये राहतात. कॉलनीज म्हणजे काय, ग्रुपमध्ये राहतात. ओके, तर सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्ह इन द, आणि सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लिव्ह ऑन द रिमेन ऑफ डेड प्लांट्स अँड अॅनिमल्स. आणि काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे असतात, जे मेलेले प्लांट्स वगैरे असतात, मेलेले प्राणी आणि मेलेले झाडं त्यांच्या अवशेषावर असतात, त्यांच्या डेड बॉडीजवर असतात. कळालं सगळ्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम मीन्स काय आणि ऑकरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम? द ऑर्गॅनिझम विच कॅनॉट सी आवर ओन आईज, वी यूज द मायक्रोस्कोप. तर त्याला काय बोलतात, मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि ते कुठे कुठे असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं. ओके, the organism which cannot be seen with our eyes but can only be observed under a microscope. जे ऑर्गॅनिझम आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाही, पण त्याला ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपचा यूज करायला लागतो. तर त्या ऑर्गॅनिझम त्यांना काय बोलतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स बोलतात. आणि आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे आपल्याला दिसून येतात, तर हे सगळीकडे असतात. आपल्या एअर मध्ये सुद्धा असतात, वॉटर मध्ये सुद्धा असतात, गार्बेज मध्ये सुद्धा असतात, फूड मध्ये सुद्धा असतात, इव्हन आपल्या बॉडीज मध्ये सुद्धा असतात, आणि अॅनिमल्स आणि प्लांट्स यांच्या बॉडीज मध्ये सुद्धा असतात. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स एकटे असतात, सोलेटरी म्हणजे ते एकटेच राहतात. तर फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेशियम, हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकटे राहतात. आणि जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात काही, ते कशामध्ये राहतात, कॉलनीज म्हणजे ग्रुपमध्ये राहतात. ओके, तर ते, आणि काही ऑर्गॅनिझम्स कुठे असतात, डेड अॅनिमल्स असतात ना, त्यांच्या डेड बॉडीजवर असतात, आणि काही डेड प्लांट्सवर असतात. कळालं आता? सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट पार्ट बघूया. ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. आता हे जे ऑर्गॅनिझम आहे त्याचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचंय आणि मेजरमेंट करायचं. ओके, तर चला बघूया. ट्राय दिस. आता इथे एक ऍक्टिव्हिटी सांगितली तुम्हाला. कीप अ मॉइशन पीस ऑफ ब्रेड और भाकरी इन अ क्लोज बॉक्स. ऑब्झर्व इट आफ्टर 3-4 days युझिंग मॅग्निफाईंग लेन्स. तर बघा तुम्हाला काय सांगितलंय, एक पावाचा तुकडा नाहीतर भाकरीचा एखादा तुकडा काय करायचा, थोड्या वेळ भिजत ठेवायचा पाण्यामध्ये, आणि नंतर एका डब्यामध्ये 3-4 दिवस तो बंद करून ठेवायचा आहे. आणि नंतर 3-4 दिवसानंतर तो डब्यातला म्हणजे पाव किंवा भाकरीचा तुकडा काढून बघायचा आहे, आणि काढायचा बाहेर, आणि ते मॅग्निफाईंग ग्लास असेल ना त्याच्यानी काय करायचंय, ऑब्झर्व करायचं. तर तुम्हाला काय दिसेल, त्याला बुरशी लागलेली दिसेल. ओके, तर त्याच्यावर फंगस ग्रो झालेला दिसेल तुम्हाला, म्हणजेच काय, मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यावर ग्रो झालेले दिसतील तुम्हाला. ओके, नेक्स्ट, ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ मडी वॉटर और वॉटर फ्रॉम अ स्टॅगंट पडल अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर तुम्हाला काय सांगितलं, एक गढूळ जे गढूळ पाणी असतं ना, नाहीतर डबक्यातलं पाणी, ते काय करायचं, त्याचा थेंब घ्यायचा एक, आणि ते थेंब काय करायचं तुम्हाला मायक्रोस्कोपच्या खाली असा
ठेवून बघायचंय. तर त्या थेंब मध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसतील, खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतील. नंतर सांगितलं टेक अ ड्रॉप ऑफ योगर्ट और बटर मिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड ऑब्झर्व इट अंडर अ कंपाऊंड मायक्रोस्कोप इन. तर तुम्हाला काय सांगितलंय, दही किंवा ताक त्याचा थेंब घ्यायचाय आणि जे ग्लास स्लाइड आहे, ग्लास स्लाइड माहिती आहे ना सगळ्यांना, मायक्रोस्कोपच्या खाली आपल्या यूज करतो आपण, जे काही ऑब्जेक्ट आपण ठेवतो त्याच्यावर आपण ग्लास स्लाइडचा यूज करतो. तर त्याच्यावर त्या ग्लास स्लाइडवर काय करायचंय, योगर्टचा नाहीतर बटर मिल्कचा ड्रॉप टाकायचंय आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या खाली काय करायचं, ऑब्झर्व करायचंय. तर तुम्हाला योगर्ट आणि बटर मिल्क मध्ये सुद्धा खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसून येतील. ओके, कळालं सगळ्यांना? ऍक्टिव्हिटी कळाल्या का सगळ्यांना? 3 ऍक्टिव्हिटी होत्या. ओके, तर साईडला एक बॉक्स दिलाय बघा पर्पल कलरचा, डू यू नो. तर आपण बघूया इथे काय आपल्याला इन्फॉर्मेशन दिले. वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन द 100 micrometers in a size with our eyes. So we glass slide of a microorganisms and observe them under a compound microscope. तर आपण जे आपल्या साध्या डोळ्यांना, आपले जे डोळे आहेत ते 100 मायक्रोमीटर्स पेक्षा कमी साईज असलेले जे काही ऑब्जेक्ट असेल ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही. ओके, त्याच्यासाठी आपण कशाचा यूज करतो, कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज करतो. कारण जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते 100 मायक्रोमीटर्स पेक्षा खूप कमी कमी असतात, साईज मध्ये खूप कमी असतात. त्याच्यामुळे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम ऑब्झर्व करण्यासाठी कशाचा यूज करतो, कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज करतो. However, if magnifying if a magnification of 1000 multiplied by proves to be insufficient, then we need to use an electron microscope to observe those microorganisms. तर लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं की जे याच्यापेक्षा 100 मायक्रोमीटर पेक्षा सुद्धा खूप कमी असतात साईज मध्ये, तर त्यांच्यासाठी आपण कशाचा यूज करतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा यूज करतो. ते ऑर्गॅनिझम्स आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपनी काय करतो, ऑब्झर्व करतो. ओके, द साईज ऑफ सम मायक्रोब्स म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम. तर आपल्याला साईज सांगितले काही मायक्रो ऑर्गॅनिझमची. बघा, जो पॅरामेशियम असतो तो अबाउट 100 मायक्रोमीटर्सचा असतो. ओके, जो बॅक्टेरिया ऑफ टायफॉइडचा जो बॅक्टेरिया आहे तो 1 to 3 मायक्रोमीटर्सचा असतो. जो पोलिओचा व्हायरस आहे तो सुद्धा 28 नॅनोमीटरचा असतो. बघा, मायक्रोब्स मेजर लेस दॅन 100 मायक्रोमीटर्स. जो मायक्रो ऑर्गॅनिझमचा जो साईज असतो तो 100 मायक्रोमीटर्स पेक्षा लहान असतो. इवन इन दिस मायनेट ऑर्गॅनिझम्स देअर ऑर्गनेल्स कॅरीड आउट ऑल लाईफ प्रोसेस विदिन अ सिंगल सेल. तर बघा, हे सगळे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे एवढेच लहान असतात, एवढे मायन्यूट असतात, एवढे लहान असून सुद्धा असतात आणि त्यांच्यामध्ये फक्त एकच सेल असतो. मल्टी सेल्युलर आहेत ना, सॉरी हे आहेत, हे सिंगल सेल असतात त्याच्यामध्ये, युनिसेल्युलर आहेत हे सगळे. त्याच्यामध्ये ओन्ली एकच सेल असतो आणि त्या एका सेलमुळे त्यांची सगळी जी लाईफची प्रोसेस आहे ती त्या एका सिंगल सेल मुळे होते. आपल्यामध्ये किती सेल असतात, खूप सारे सेल्स असतात ना, आपण मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि हे सगळे जे बॅक्टेरिया आहेत ते काय युनिसेल्युलर आहेत, त्यांच्यामध्ये ओन्ली एकच सेल असतो आणि त्यांची जी लाईफ प्रोसेस आहे, सगळे काही प्रोसेस आहेत त्यांचे, ते सगळे एका सिंगल सेलवर डिपेंडेड असतात. कळालं सगळ्यांना? तर साईज सगळ्यांना कळाली का? तर सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमची साईज किती असते, 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान असते. ओके, स्मॉल. नेक्स्ट काय दिलंय बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. इथे बघा काय क्वेश्चन विचारलं तुम्हाला, कॅन द पॉइंट ऑफ निडल अकोमोडेट द मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यांनी काय क्वेश्चन विचारले, सुईच्या टोक्यावर सूक्ष्मजीव मावतील का. बघा काय काय क्वेश्चन विचारले त्यांनी. तर जे सुईचं टोक असतं ते किती छोटं असतं ना, त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम राहतील का, त्यांनी असं क्वेश्चन विचारले. ओके, तर बघा नेक्स्ट काय दिलाय पॉइंट, नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर आपल्याला
जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसे असतात, कसे दिसतात, त्यांची साईज काय असते ते आपल्याला बघायचे. ओके, द नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. Among the sketches you have drawn, do you find any of the microorganisms you see below? What inference can you draw about their size? तर बघा, तुम्हाला काय विचारलं इथे, तुम्ही काढलेल्या चित्रांमध्ये तुम्हाला काय मायक्रो ऑर्गॅनिझम दिसले का, आणि त्यांच्या साईज वरून तुम्हाला काय कन्क्लुजन भेटलंय ते तुम्हाला विचारलंय. बघा इथे डिफरंट डिफरंट साईज, डिफरंट डिफरंट बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम्स तुम्हाला सगळ्यांना दिसतात ना सगळ्यांना. बघा सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम डिफरंट डिफरंट आहेत. ओके, द व्हरायटी ऑफ मायक्रोब्स म्हणजे काय, जे सगळे हे मायक्रोब्स म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम. तर जे डिफरंट डिफरंट मायक्रो ऑर्गॅनिझम इथे शो केले, तुम्हाला चार्ट दिलाय. बघा आता इथे काय दिलंय, सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक द फंगस दॅट ग्रोज ऑन ब्रेड और स्ट्रँड्स ऑफ ए अल्गी इन अ पॉन्ड आर मल्टीसेल्युलर. बघा आता जे तुम्हाला मगाशी सांगितलं, ब्रेडवर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात ते काय असतात, फंगस म्हणजे बुरशी. बुरशी सारखे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते कुठे येतात, कशावर ग्रोज होतात, ते ब्रेडवर ग्रोज होतात, आणि स्ट्रँड्स ऑफ अल्गी इन अ पॉन्ड म्हणजे जे डबक्यातलं शेवाळ वगैरे असतं ना त्याच्यावर ते येतात. ओके, आणि हे कसे असतात, मल्टीसेल्युलर असतात. हे युनिसेल्युलर नसतात, हे मल्टीसेल्युलर असतात. ओके, बघा फंगस कसे असतात, मल्टीसेल्युलर असतात मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, हाऊ एव्हर मोस्ट मायक्रो ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया अँड व्हायरसेस आर युनिसेल्युलर. आता जे काय बॅक्टेरिया आणि व्हायरसेस आहेत ते कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत. ते काय आहेत, युनिसेल्युलर म्हणजे त्यांच्यामध्ये एक सिंगलच सेल असतो, एकच सेल असतो. ओके, दे हॅव अ सम वॉट डिफरंट सेल्युलर स्ट्रक्चर. तर त्यांची जी हे असते, शेप्स असतं, त्यांचं स्ट्रक्चर असतं ते कसं असतं, थोडीशी डिफरंट असते. दे डू नॉट हॅव अ सम मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स फाउंड इन अ युकॅरियोटिक सेल. तर त्याच्यामध्ये काय नसतं, त्यांच्यामध्ये जे मेम्ब्रेन बाउंड असतं ना ते त्यांच्यामध्ये नसतं. ते ओनली कशामध्ये असतं, युकॅरियोटिक सेलमध्येच असतं. द प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम अँड न्यूक्लिओइड आर देअर ओनली कंपोनंट्स. सच सेल्स आर कॉल्ड प्रोकॅरियोटिक सेल. बघा तर त्यांनी काय सांगितलंय, जो मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स असतात, जे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल्स असतात ते फक्त युकॅरियोटिक सेलमध्येच असतात. आणि हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझम न्यूक्लिओइड हे सगळे जे कंपाऊंड त्याच्यामध्ये असतात ओनली, त्यांना काय म्हणतात, प्रोकॅरियोटिक. ओके, तर युकॅरियोटिक म्हणजे काय, आपले जे आपण मगाशी लास्ट लेक्चरला बघितलं होतं ना, हे जे प्लांट सेल आणि ॲनिमल सेल, हे आपण कोण आहोत, युकॅरियोटिक सेल आहोत. कारण आपले मेम्ब्रेन आहे ना, आपल्याला सेल वॉल आणि सेल मेम्ब्रेन आहे ना आपल्या सेलमध्ये, म्हणून आपण कोण आहोत, युकॅरियोटिक सेल आहोत. पण हे जे सेल मेम्ब्रेन हे व्हायरस आणि बॅक्टेरियामध्ये नसतात, त्यांच्या सेलमध्ये नसतो सेल मेम्ब्रेन, त्याच्यामुळे ते कसे आहेत, कॅरियोटिक सेल आहेत. त्यांच्यामध्ये ओनली सायटोप्लाझम असतो, अजून काय असतं त्यांच्यामध्ये, प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो आणि न्यूक्लिओइड असतं, म्हणून त्यांना काय बोलतात, प्रोकॅरियोटिक सेल. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? युकॅरियोटिक सेलमध्ये सेल मेम्ब्रेन असतो, जो मेम्ब्रेन बाउंड असतो तो असतो. आणि प्रोकॅरियोटिक सेलमध्ये काय असतं, ओनली प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, सायटोप्लाझम असतं आणि न्यूक्लिओइड असतं. ओके, तर आपण युकॅरियोटिक सेल आहोत, आणि बाकीचे सगळे जे बॅक्टेरिया वगैरे आहेत ते प्रोकॅरियोटिक सेल आहेत. ओके, तर त्यांनी इथे स्ट्रक्चर सुद्धा दिलं, प्रोकॅरियोटिक सेलचं त्यांनी स्ट्रक्चर दिलंय. बघा कसं स्ट्रक्चर आहे, बघा काय काय त्याच्यामध्ये, सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओइड आहे, सायटोप्लाझम आहे, रायबोझोम्स आहेत, प्लाझमिड आहे, आणि फ्लॅगेलम आहे, आणि कॅप्सूल आहे. तर ही सुद्धा डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायची, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतील. ओके, कळालं सगळ्यांना? इथपर्यंत कळालं का सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट पार्ट बघा, ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम.
आता या मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी होते, कुठे होते, कुठे हे वाढतात आपल्याला बघायचं. ओके. तर each microorganism needs a specific environment for growth and reproduction. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे त्यांना आता ग्रो व्हायला एक एन्व्हायरमेंटची गरज असते. कुठेही ते ग्रो होत नाही. त्यांना जे पाहिजे असतं, जे एन्व्हायरमेंट त्यांना पाहिजे असतं, त्या एन्व्हायरमेंट जर त्यांना भेटलं तिथेच ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स काय होतात, ग्रो होतात आणि रिप्रोड्यूस होतात. ओके. Many microbes need oxygen for their growth, whereas some microbes can grow without oxygen. बघा, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझमला ऑक्सिजनची गरज असते ग्रो व्हायला, तर काहींना ऑक्सिजनची गरज नसते, ते विदाउट ऑक्सिजन ग्रो होतात. सम मायक्रो ऑर्गॅनिझम सर्वाइव्ह इवन इन अ एक्स्ट्रीम अँड ॲडवर्स कंडिशन लाईक इन द ओशन फ्लोअर, आईस इन अ पोलार रिजन, हॉट वॉटर स्प्रिंग्स एक्सेट्रा. तर जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते कुठे कुठे सर्व्हाइव्ह करतात, कुठे कुठे आढळतात ते, तर जिथे खूप थंड थंड काय बोलतात, थंड जो परिसर असतो ना, थंड एन्व्हायरमेंट, एकदम कूल एन्व्हायरमेंट असतं, तर तिथे ते दिसून येतात. जसं बर्फाचे प्रदेश असतात त्याच्यामध्ये. परत हॉट वॉटर स्प्रिंग, गरम पाण्याचे झरे, तिथे सुद्धा ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला दिसून येतात. ड्युरिंग ॲडवर्स कंडिशन मायक्रोऑर्गॅनिझम फॉर्म अ थिक कवरिंग अराउंड देमसेल्व्स अँड स्टॉप देअर लाईफ प्रोसेस. तर या अशा कंडिशनमध्ये त्यांना जे पाहिजे असते त्या कंडिशनमध्ये काय करतात ते मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांच्या स्वतःभोवती ते काय करतात, एक कव्हरिंग तयार करतात आणि त्यांची लाईफ प्रोसेस काय करतात ते तिथेच थांबवतात. ओके. ऑन रिटर्न ऑफ फेवरेबल कंडिशन्स दे कम आउट ऑफ द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग अँड कंटिन्यू देअर लाईफ प्रोसेस. आणि आणि जेव्हा त्यांना एखादं एन्व्हायरमेंट त्यांना सूट होत नसेल, ओके, तेव्हा काय करतात ते, त्यांचं जे कव्हरिंग असतं त्याच्यातनं काय करतात ते बाहेर येतात आणि आपली लाईफ प्रोसेस काय करतात, चालू करतात. ओके. तर बघा काय सांगितलंय फर्स्ट याच्यामध्ये, ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये त्यांनी सांगितले की काही मायक्रो ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझमला एन्व्हायरमेंटची गरज असते, एक स्पेसिफिक एन्व्हायरमेंटची गरज असते, तिथेच ते काय होतात, ग्रो होतात आणि रिप्रोड्यूस होतात. तर त्यांनी सांगितले की काही ऑर्गॅनिझम ऑक्सिजन विदाउट ऑक्सिजन ग्रो होतात, काहींना ऑक्सिजनची गरज असते. तर त्यांनी सांगितलं अजून की काही जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ते समुद्राच्या तळाशी, नाहीतर बर्फाच्या प्रदेशात, नाहीतर गरम पाण्याचे झरे, तिथे काय होतात ते ग्रो होतात. आणि त्यांनी काय सांगितलं अजून की हे जे ऑर्गॅनिझम्स आहे मायक्रो ऑर्गॅनिझम, त्यांना जर पाहिजे तसं एन्व्हायरमेंट मिळालं तर ते काय करतात, तिथे स्वतःभोवती काय करतात, कव्हरिंग एक तयार करतात आणि स्वतःची लाईफ प्रोसेस तिथे स्टॉप करून टाकतात. आणि जर त्यांना जी पाहिजे एन्व्हायरमेंट नाही भेटलं तर ते काय करतात, त्यांची ती कव्हरिंग काय करतात, ते कव्हरिंग मधून बाहेर येतात आणि स्वतःची लाईफ प्रोसेस तयार करतात, चालू करतात. ओके. तर वेअर डू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो. तर बघा इथे काय दिलं, मीडियम. तर त्यांनी सांगितले कशाच्या मार्फत, कुठल्या माध्यमातून ते ग्रो होतात, कशा कशावर ते ग्रो होतात. तर सॉइल, वॉटर, डिकाईंग मॅटर, म्हणजे जे कुजणारे पदार्थ, माती, पाणी, त्याच्यामध्ये ते काय होतात, ग्रो होतात. टेम्परेचर बघा त्यांनी दिले 25 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस, एवढंच त्यांना टेम्परेचर पाहिजे असतं. न्यूट्रिशन त्यांना काय पाहिजे असतं, न्यूट्रिशन काय पाहिजे असतं, स्पेसिफिक न्यूट्रिएंट्स, फॉर एक्झाम्पल अल्गी, कोरोफिल, ऑक्सिजन. जसं आपल्याला ग्रो होण्यासाठी फूडची गरज असते ना, तसंच त्यांना पण काहीतरी न्यूट्रिशनची गरज पाहिजे. मग त्यांना ते अल्गी, कोरोफिल, ऑक्सिजन त्याची गरज पाहिजे. ओके. देन ॲटमॉस्फिअर त्यांनी विचारलंय, त्या ॲटमॉस्फिअर कसं पाहिजे त्यांना, मॉइस, ह्युमिड, वॉर्म, म्हणजे ओलसर, दमट, उबदार, असे त्यांना एन्व्हायरमेंट ॲटमॉस्फिअर पाहिजे. ओके. According to shape and life process, microorganisms are classified as a algae, fungi, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. तर बघा त्यांच्या शेपवरून आणि त्यांच्या लाईफ प्रोसेसवरून तर मायक्रो ऑर्गॅनिझम बघा कशा कशामध्ये क्लासिफाईड केलंय, अल्गी, फंगाय, प्रोटोझोआ, बॅक्टेरिया अँड व्हायरसेस. ओके. कळालं सगळ्यांना इथपर्यंत, सगळ्यांना कळालं का कसे ग्रो होतात आणि कुठे ग्रो होतात, ते कळालं का सगळ्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम.
ओके. चला नेक्स्ट बघूया आता आपण. युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आता जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते खूप युजफुल असतात, आपल्याला उपयोगी असतात. तर बघूया आपण कुठले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला युजफुल असतात. तर बघा इथे काय सांगितले, आता एक ऍक्टिव्हिटी दिली त्यांनी. टेक अ 2 earthen pots half filled with the soil and mark them A and B. तर तुम्हाला काय सांगितलंय, 2 कुंड्या घ्यायला सांगितलंय आणि ते मातीने भरून घ्यायला सांगितलंय, अर्ध्या अर्ध्या भरून घ्यायला सांगितलंय आणि त्यांना A आणि B अशी नावं द्यायला सांगितले. मिक्स सम वेस्ट मटेरियल लाईक गार्डन वेस्ट, डंग, फ्रूट पील, व्हेजिटेबल स्टॉक, पेपर स्क्रॅप एक्सेट्रा विथ द सॉइल इन द पॉट ए. तर तुम्हाला काय सांगितलंय, जे पॉट ए आहे, कुंडी आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी, सगळं काय टाकायला सांगितलं, पालापाचोळा, शेण, फळांच्या साली, भाज्यांची देठ, कागदाचे तुकडे, नाहीतर ते सगळं मातीमध्ये मिसळायला सांगितलं त्यांनी. नंतर मिक्स द थिंग्स लाईक पीस ऑफ ग्लास, स्क्रॅप मेटल, प्लास्टिक बॅग्स एक्सेट्रा विथ द सॉइल इन अ पॉट बी. तर तुम्हाला जो दुसरा पॉट बी आहे त्याच्यामध्ये काय टाकायला सांगितलंय, प्लास्टिक पिशव्या, धातूच्या जे धातू असतात ना, मेटल वगैरे, त्याचे तुकडे, तुटक्या वस्तू, नाहीतर फुटक्या काचा, ते सगळं त्याच्यामध्ये टाकायला सांगितलंय. की बोथ द पॉट्स ॲट द सेम स्पॉट इन द गार्डन अँड ऑब्झर्व देम आफ्टर 3-4 वीक्स. तर तुम्हाला काय सांगितलं, या दोन्ही कुंड्या गार्डन मध्ये, एका जिथे एक बागेमध्ये, गार्डन मध्ये एकाच ठिकाणी ठेवायला सांगितले आणि 3-4 आठवड्यांनी काय करायला सांगितलं, ऑब्झर्व करायला सांगितले, निरीक्षण करायला सांगितले. तर काय दिसणार याच्यामध्ये बघा. तर बघा काय दिसणार, डिड द गार्बेज इन द पॉट बी रिमेन्स अनचेंज. तर जे कुंडी बी आहे, जी कुंडी बी आहे त्याच्यामध्ये आपण काय टाकलं होतं, प्लॅस्टिकची पिशवी वगैरे टाकलं होतं ना, आणि काचेचे तुकडे वगैरे, तर त्याचे जे कचरा आहे तो तसंच तसंच राहिलेला दिसेल तुम्हाला. बट वेअर डीड द गार्बेज इन अ पॉट ए डिसअपियर, वाय. तर जो कचरा, जो कुंडी ए होती त्याच्यामध्ये आपण काय टाकलेलं, सगळं भाज्यांचं वगैरे सालं वगैरे टाकले होते ना आपण, फळांची वगैरे सगळं, तर त्याच्यामधला जो कचरा आहे तो सगळा गायब झालेला दिसेल तुम्हाला, कुंडी ए मधला. तर का गायब झाला, तो कसा गायब झाला, तर बघा काय झालं. तर जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्याच्यावर काय झाले, प्रोड्यूस झाले. ओके, त्या कचऱ्यावर प्रोड्यूस झाले, तयार झाले. आणि तिथे काय, त्यांनी काय केलं, त्या सगळ्या गार्बेजला, कचऱ्याचं काय केलं त्यांनी, डिकम्पोज केलं, म्हणजे त्यांचं विघटन केलं. ओके. तर त्याच्यावर त्यांनी काय काही प्रोसेस करून ते सगळं कचरा काय केला, त्यांनी तिथेच डिकम्पोज करून टाकला. तर मायक्रोब्स प्रेझेंट इन द सॉइल, डंग एक्सेट्रा डिकम्पोज द गार्बेज टू ऑप्टेन फूड मटेरियल. तर त्यांनी काय केलं, जे काही सॉइल आणि शेण, त्याच्यामध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स होते, त्यांनी काय केलं, त्यांना स्वतःला फूड मिळण्यासाठी, त्यांना पण फूडची गरज आहे ना, तर त्यांना फूड पाहिजे होतं. तर फूडसाठी त्यांनी काय केलं, तो गार्बेज सगळा डिकम्पोज करून, ओके, नष्ट करून टाकला त्यांनी, त्यांचं विघटन करून टाकलं. ॲज अ रिझल्ट गार्बेज इज सून कन्वर्टेड इंटू मॅन्युअर ऑफ द बेस्ट क्वालिटी अँड अवर सराउंडिंग आर केप्ट क्लीन. तर काय झालं, काही दिवसात त्या कचऱ्याचं एकदम चांगल्या प्रकारचं खतामध्ये काय झालं, रूपांतर झालं, आणि आपली परिसराची स्वच्छता सुद्धा राखली. ओके. नाही तर कचऱ्याने काय झालं असतं, आपलं एन्व्हायरमेंट खराब झालं असतं ना. मग त्या मायक्रो ऑर्गॅनिझमनी काय केलं, सगळा तो कचऱ्यावर काय केलं, काहीतरी प्रोसेस करून तो डिकम्पोज करून टाकला, गायब करून टाकला, नष्ट करून टाकला त्यांनी. आणि त्याच्यामुळे आपलं जे सराउंडिंग आहे ते काय झालं, क्लीन राहिलं. As in the case of garbage, for proper sewage disposal, two microbes are released into the sewage so as to help in the quick decomposition of the organic compounds in it. बघा, तर तसेच कचऱ्यासारखं जे सांडपाणी असतं, सिवेज म्हणजे काय, सांडपाणी म्हणजे जे फॅक्टरी मधलं वगैरे पाणी असतं ना, त्याच्यावर सुद्धा काय केलं जातं, कार्बन पदार्थांनी, जे काही कार्बनचे पदार्थ असतात ना, त्यांनी काय केलं जातं, ते टाकून त्याच्यावर काय केलं जातं, सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम सोडलं जातं. ओके. कशासाठी, डिकम्पोज करण्यासाठी. जे सगळं आहे ना, सिवेज म्हणजे जे फॅक्टरी मधलं पाणी वगैरे आहे, तर ते कुजवण्यासाठी काय करतात, त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम सोडतात. ओके. तर अशा प्रकारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला हेल्प करतात. कळालं सगळ्यांना. ओके. नेक्स्ट बघूया.
तर वाय शुड ड्राय अँड वेट वेस्ट बी कलेक्टेड सेपरेटली. मग ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा का जमा करावा, याच्यासाठी पण काहीतरी असेल ना लॉजिक. म्हणून आपल्याला ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्यास सांगतात. त्यासाठी जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते बरोबर त्यांचं डिकम्पोजिशन करावं, म्हणून त्याच्यासाठी ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवला जातो. ऑब्झर्व द रूट्स ऑफ पी बीन अँड फेनुग्रीक प्लांट्स. व्हॉट कुड बी द फंक्शन ऑफ द नोड्यूल्स ऑन द देअर रूट्स. तर तुम्हाला सांगितलं जे मेथी, वटाणा आणि घेवडा यांचे जे झाड आहेत, तर त्यांचं जे रूट्स असतात, मुळे, तर त्यांचं तुम्हाला काय करायला सांगितलंय, ऑब्झर्वेशन करायला सांगितलंय. तर त्यांचे जे रूट्स असतात त्याच्या जवळ काय असतात, नोड्यूल्स. नोड्यूल्स म्हणजे गाठी असतात. तर ते गाठी कशासाठी असतात ते तुम्हाला क्वेश्चन विचारलंय, काय त्यांचं फंक्शन आहे. तर बघा त्याचा आन्सर सुद्धा इथेच तुम्हाला मिळेल. वी हॅव सीन दॅट some microorganisms present in the soil and those in the roots nodules of leguminous plant convert atmospheric nitrogen into its compound. बघा, तर जे आपण तुम्ही बघितलंय काय मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे असतात, सॉइल मध्ये असतात, हे तुम्ही बघितलं आता. आणि ते कुठे असतात, रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स. कुठे असतात ते, कडधान्य, जे कडधान्याची रोपं असतात त्यांच्या मुळाच्या गाठीमध्ये असतात. ओके. आणि ते काय काम करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम जे नोड्यूल्स मध्ये असतात ते काय करतात, नायट्रोजनचं काय करतात, कंपाऊंड्स मध्ये, त्यांच्या कंपाऊंड मध्ये काय करतात, कन्व्हर्जन करतात. ओके. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये करतात, कंपाऊंड्स मध्ये. ओके. दिस नायट्रोजन कंपाऊंड्स हेल्प टू इन्क्रीज soil fertility and thereby the protein content of these pulses grown that soil. मग काय होतं, या कंपाऊंड नायट्रोजननी काय होतं, जी जमिनीची सुपीकता असते ती काय करते, वाढते. ओके. जमीन एकदम चांगली होते आणि मग त्या कडधान्याला काय मिळतं, प्रोटीन मिळतं आणि मग त्यांची जी झाडं असतात ती पटापट ग्रो होतात. ओके. तर कळालं सगळ्यांना या नोडल्सचं काय काम असतं, ते नोडल्स का असतात रूट्सला. ते नोडल्स काय काम काम करतात, की जे बाहेरचं आपल्या हवेमध्ये जे नायट्रोजन आहे, ओके, आपल्या हवेमध्ये जे नायट्रोजन आहे त्याचं कशामध्ये कन्वर्ट करतात, कंपाऊंड नायट्रोजन मध्ये कन्वर्ट करतात. आणि ते कंपाऊंड नायट्रोजन काय हेल्प करतं, जी जमीन असते, जी सगळी सॉइल असते ती एकदम चांगली करण्यासाठी, त्याची क्वालिटी चांगली करण्यासाठी हेल्प करते. मग तिचं जमिनीची, सॉइलची जी क्वालिटी चांगली झाली तर त्याच्यातनं प्रोटीन्स जे चांगली झाल्यावर त्याचे प्रोटीन्स कोणाला मिळतात, त्या झाडांना मिळतात आणि झाडांची पटकन ग्रोथ होते. ओके. कळालं सगळ्यांना. ओके. नेक्स्ट पार्ट बघूया. प्रोजेक्ट काय इथे सांगितलंय, विजिट द गार्बेज डेपो नियर युअर विलेज अँड सिटी, फाइंड आउट द रिजन फॉर बरिंग द गार्बेज इन देअर. इथे बघा, इथे काय सांगितलंय, तुमच्या गाव किंवा शहराच्या बाहेर एक कचरा डेपोला काय सांगितलंय, भेट द्यायला सांगितले. तिथे मोठ्या मोठ्या कचऱ्यामध्ये मोठ्या मोठ्या खड्ड्यामध्ये कचरा का गाडतात त्याचं कारण शोधायला सांगितलंय. ओके. नेक्स्ट काय दिलंय, लेट्स रिकॉल व्हॉट डज युअर मदर डू द डू डू टू मेक अ योगर्ट फ्रॉम मिल्क. तर तुमची आई दुधापासून दही बनवताना काय करते, काय करते त्याचं बघा दिलंय तुम्हाला इथे. इफ इफ अ फ्यू ड्रॉप्स ऑफ योगर्ट और बटर मिल्क आर मिक्स विथ अ lukewarm milk, it kept at the temperature for 8-10 hours, microbes present in the drop of yogurt quickly multiply and the milk gets converted into yogurt. बघा, तर तुम्हाला जर दही बनवायचं असेल तर तुम्ही काय करणार बघा, दूध घ्यायचं, कोमट दूध घ्यायचं आणि त्या दुधामध्ये काय करायचं, दही किंवा ताकाचं काय करायचं, थेंब टाकायचं. ओके. थेंब टाकलं तुम्ही आणि त्याला काय करायचं, त्या थेंब टाकल्यानंतर दुधामध्ये ते रात्रभर, रात्रभर नाही तर 8-10 तास काय करायचं, एका उबदार म्हणजे वॉर्म टेम्परेचर मध्ये ठेवून द्यायचं. ओके. आणि मग तेव्हा काय होतं, त्याच्यामध्ये जे तुम्ही दही टाकलेलं आहे नाहीतर ताक टाकलेलं त्याच्यामध्ये, त्याच्यातले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते काय जातात, त्या दुधामध्ये जातात, दुधातले दुधामध्ये जातात आणि ते
त्या दुधातल्या मायक्रो ऑर्गॅनिझम बरोबर काय होतात, मिसळून जातात आणि मग त्या दुधाचं काय होतं, दही होतं. ओके. द मायक्रोब्स आर दस युजफुल फॉर प्रोड्युसिंग मिल्क प्रोडक्ट्स लाईक बटर, बटर मिल्क आणि चीज. तर त्याच्यामुळे हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे आपल्याला बघा कसे युजफुल आहे आपल्याला, जे ताक, लोणी, चीज हे सगळं कशामुळे तयार होतं, या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे तयार होतं. कळालं सगळ्यांना? जे काही आपण दही, दूध, दही, ताक, चीज वगैरे खातो ना, ते सगळं मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळेच तयार होतं. ओके. बरिंग म्हणजे काय, खड्ड्यामध्ये गाडतात ना, त्याला बोलतात बरिंग. खड्ड्यामध्ये गाडणे. लुकवम म्हणजे कोमट, कोमट दूध असतं थोडंसं गरम करून. कळालं सगळ्यांना? बरिंग म्हणजे एखाद्या खड्ड्यामध्ये गाडायचं, गाडणे त्याला बोलतात बरिंग. खड्डा करून त्याच्यामध्ये गाडणे म्हणजे एक बरिंग. आणि लुकवम म्हणजे कोमट. नेक्स्ट दिले फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशन म्हणजे काय बघा. द केमिकल प्रोसेस, ही एक केमिकल प्रोसेस आहे बघा. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ वन टाइप कार्बन कंपाउंड इंटू अनादर टाइप ऑफ कार्बन कंपाउंड बाय द ऍक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड फर्मेंटेशन. बघा, तर फर्मेंटेशन म्हणजे काय, ही एक केमिकल प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये काय होतं, एक जो कार्बनचा कंपाऊंड असतो तो दुसऱ्या कार्बनच्या कंपाऊंड बरोबर काय होतं, वन टाइप ऑफ कार्बन कन्वर्जन ऑफ, एका कार्बन कंपाऊंडचं दुसऱ्या कार्बनच्या कंपाऊंड मध्ये काय होतं, कन्वर्जन होतं. ओके, रूपांतर होतं. पण विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. तर मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पने काय होतं, दुसऱ्या कंपाऊंड कार्बन कंपाऊंड मध्ये काय होतं, त्याचं रूपांतर होतं. त्याला काय बोलतात, फर्मेंटेशन. ओके. तर फॉर एक्झाम्पल फर्मेंटेशन म्हणजे काय, जे तुम्ही आंबवणे बोलतात ना, कुजणे, आंबवणे, तर त्यालाच काय बोलतात, फर्मेंटेशन. ओके. Heat is generated in this process and carbon dioxide and some other gases are released. तर या प्रोसेसमध्ये काय होतं, हीट जनरेट होते. ओके. आणि जो कार्बन डायऑक्साइड आहे तो बाहेर निघतो आणि अजून दुसरे गॅस सुद्धा बाहेर निघतात. ओके. दिस गॅसेस कॉज अन इन्क्रीज इन अ व्हॉल्यूम. तर या गॅसेसमुळं काय बाहेर, कसे बाहेर पडतात, मोठ्या व्हॉल्यूम मध्ये. आता बघा तुम्ही फॉर एक्झाम्पल त्याचा व्हॉल्यूम चेंज होता. आता तुम्ही समजा इडली वगैरेचं भिजत घातलं. ओके. इडलीचं बॅटर तुम्ही भिजत घातलं असेल रात्रभर. ओके. आणि ते तुम्ही मिक्सरमधून केल्यानंतर रात्री काढून ठेवा बाहेर. ओके. आणि सकाळी बघा त्याचं तुम्हाला व्हॉल्यूम, जे काय पीठ आहे वगैरे, ते तुम्हाला जास्त झालेलं दिसेल. दिसतं ना तुम्हाला, ते इडलीचं बॅटर तुम्हाला जास्त झालेलं दिसेल भांड्यामध्ये. म्हणजे काय, त्यांच्या व्हॉल्यूम मध्ये काय झालंय, इन्क्रीज झालंय. तर ते का कसं इन्क्रीज झालंय, त्याच्यावर प्रोसेस झाली. फर्मेंटेशन ही प्रोसेस त्याच्यावर झाली. कोणी केली, मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे त्याच्यावर प्रोसेस झाली. त्याच्यामुळे त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो इन्क्रीज झाला. तर बघा इथे फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलंय, ब्रेड डफ इडली बॅटर आर सीन टू राईज. जो इडलीचा बॅटर असतो, इडलीचं जे पीठ असतं ते सुद्धा तुम्हाला जास्त प्रमाणात वाढलेलं दिसतं. आणि ब्रेड डफ ते सुद्धा तुम्हाला दिसतं, पिठाचं फुगणं ते सुद्धा कशामुळे होतं, या फर्मेंटेशनच्या प्रोसेसमुळे होतं. द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन इज यूज फॉर मेकिंग योगर्ट फ्रॉम मिल्क. तर दुधापासून दही बनवण्यासाठी सुद्धा या फर्मेंटेशनचाच यूज होतो, प्रोसेसचा यूज होतो. प्रोड्युसिंग अल्कोहोल फ्रॉम ग्रेन्स अँड फ्रुट्स. फळं आणि धान्यापासून अल्कोहोल तयार करण्यासाठी सुद्धा या प्रोसेसचा यूज होतो. ब्रेड फ्रॉम फ्लोअर ॲज वेल ॲज प्रोडक्शन ऑफ ॲसिटिक ॲसिड. जर पिठापासून तुम्हाला ब्रेड बनवायचा असेल, पाव बनवायचा असेल, ते सुद्धा फर्मेंटेशन करूनच बनवतात. परत ॲसिटिक ॲसिड बनवायचं असेल तरी सुद्धा फर्मेंटेशन करूनच काय करतात, बनवतात. सिट्रिक ॲसिड, लॅटिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीबायोटिक्स, ते हे सगळं फर्मेंटेशन करून बनवतात. ओके. कळालं सगळ्यांना? फर्मेंटेशन म्हणजे काय, आंबवणे, कुजवणे, त्याला बोलतात फर्मेंटेशन.
फर्मेंटेशन म्हणजे सांगितलं ना, आंबवणे. तुम्ही भिजत वगैरे ठेवता. ओके, तुम्ही इडलीचं पीठ कसं करता? तांदूळ डाळ वगैरे भिजत ठेवता ना तुम्ही. म्हणजे काय करता, त्याला आंबून ठेवता तुम्ही रात्रभर. त्यालाच काय बोलतात, फर्मेंटेड करतात. ओके. येस, कीप फॉर अ नाईट. त्याला मराठीत बोलतात किण्वन. किण्वन बोलतात मराठीत त्याला. म्हणजेच काय, आंबवणे कुजवणे, त्यालाच बोलतात फर्मेंटेशन. त्याच्यावर मायक्रो ऑर्गॅनिझम प्रोसेस करतात आणि त्याचा व्हॉल्यूम इन्क्रीज होतो. ओके. नेक्स्ट बघूया आपण, इकडे काय दिलंय. तर यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय इज योगर्ट मिक्स इन द बॅटर और डब फॉर मेकिंग रवा इडली, भटुरे, नान. तर बघा, तुम्ही कधी ऐकलं असेल, तर रवा इडली रवा इडली तुम्ही बनवता, त्याच्यामध्ये दही का टाकतात? भटुरे वगैरे तयार करताना त्यात दही का टाकायला सांगतात? ते इवन केक मध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे दही टाकायला सांगतात. त्याचा क्वेश्चन त्यांनी विचारलंय. ओके. कारण योगर्ट मध्ये काय असतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. ते त्यांना फर्मेंटेड करायला काय करतात, हेल्प करतात. म्हणून कधीही जे आपण केकचं वगैरे बॅटर बनवतो, रवा केक बनवतो ना, त्याच्यामध्ये तुम्ही योगर्ट टाकता बघा. कारण योगर्ट मध्ये काय असतं, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात आणि ते ते जे रवा केकचं जे बॅटर आहे त्याला फर्मेंटेड करण्यासाठी हेल्प करतात. म्हणून त्याच्यामध्ये दही टाकतो आपण. तसंच रवा इडली बनवताना सुद्धा आपण दही टाकतो. तर हाऊ टू प्रिपरेशन लाईक योगर्ट इडली डोसा बिकम इझी टू डायजेस्ट. मग दही इडली डोसा हे पदार्थ पचण्यासाठी हलके कसे बनतात, ते सुद्धा त्यांनी विचारले. If microbes are allowed to grow in the batter, dough, fruit juices, etc., they break down these substances, producing new compounds as they grow and multiply in them. These microbial process is used in the production of various common foodstuffs. तर बघा, त्यांनी काय सांगितलंय, जे काही धान्याचे पीठ वगैरे आहे, फळांचा रस आहे, तर यामध्ये काय करतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्सला ग्रो करायला देतो. ओके. तर ग्रो केल्यानंतर सूक्ष्म त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला वाढू दिल्यानंतर स्वतःची वाढ व पुनरुत्पादन करताना हे सूक्ष्मजीव काय करतात, पदार्थाचे काय करतात, अपघटन करतात. म्हणजे ते नवीन, म्हणजे मल्टिप्लाय करतात. ओके. तर ते काय करतात, जर तुम्ही कुठल्या एका याच्यामध्ये, समजा फॉर एक्झाम्पल मिल्क आहे, मिल्कमध्ये तुम्ही योगर्टचा एक थेंब टाकला, तर योगर्ट मधले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते मिल्क मधल्या मायक्रो ऑर्गॅनिझम सोबत काय करतात, मल्टिप्लाय करतात. ओके. एकत्र होतात त्यांच्यामध्ये आणि त्याच्यापासून मग योगर्ट परत तयार होतो. ओके. मग रोजच्या आपल्या वापरण्यामध्ये आपण हे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्याच मदतीने आपण काय करतो, पदार्थ तयार करतो. तर हे सगळे जे पदार्थ आपण खातो, केक वगैरे, इडली डोसा, हे सगळे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमच्याच हेल्पनी तयार करतो. त्यांचं जे बॅटर आपण मायक्रो ऑर्गॅनिझमच्याच हेल्पनी तयार करतो. ओके. कळालं सगळ्यांना? नेक्स्ट काय दिलंय बघा. Sometimes when you are ill, the doctor prescribes capsules or injection or medicines like penicillin. तर बघा, तुम्ही कधी कधी जेव्हा आजारी पडता, तर तुम्हाला डॉक्टर काय करतात, तुम्हाला पेनिसिलिन सारखे काय करतात, औषधं देतात, नाहीतर कॅप्सूल वगैरे देतात, इंजेक्शन वगैरे देतात. तर these types of medicine destroy the pathogens and retract their growth. मग ते काय करतात, हे जे मेडिसिन आहेत ते काय करतात, हे जे पॅथोजन म्हणजे काय, जे आपल्याला खूप हार्मफुल असतात, जे बॅक्टेरिया आपल्याला हार्मफुल असतात, त्याला काय करतात, त्याला काय बोलतात, पॅथोजन बोलतात, म्हणजे रोगजंतू. तर त्यांचा काय नाश करण्यासाठी आपल्याला हे जे कॅप्सूल आणि इंजेक्शन आपल्याला देतात, जेणेकरून ते त्यांची ग्रोथ काय करा, तिथेच थांबवावी. तर दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. तर त्यालाच काय बोलतात, अँटीबायोटिक्स. ओके.
अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोब्स. तर हे अँटीबायोटिक्स सुद्धा एका काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स पासूनच बनवलेले असतात. ओके, म्हणजे हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्यासाठी युजफुल असतात, आपल्यासाठी चांगले असतात. ओके, म्हणून ते अँटीबायोटिक्स मध्ये यूज केलेले असतात. डिसीज लाईक अ ट्युबरक्लोसिस, टायफॉइड, cholera, etc., which were previously considered incurable have now come under control because of antibiotic. तर बघा, पूर्वी काय करायचे, हे जे टायफॉइड, ट्युबरक्लोसिस, कॉलरा यासारखे रोग, ते त्याच्यावर काय सांगायचे आधी, की ह्याच्यासाठी अजून आधी काही औषधं वगैरे नव्हती, पण आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे अँटीबायोटिक्स आहेत, त्याच्यामुळे आता हे कंट्रोलमध्ये आलेत. ओके, त्यांच्यावर आता काही प्रिव्हेन्शन निघालेत, का औषधं वगैरे काढलेले आहेत. Domestic animals too can be protected from various diseases by mixing antibiotics with their food. Plant disease can also control with the help of अँटीबायोटिक्स. बघा, अँटीबायोटिक्स कशा कशामध्ये यूज करतात, जसं आपल्याला अँटीबायोटिक्समुळे आपण बरे होऊ शकतो, तसेच जे डोमेस्टिक ॲनिमल्स आहे, पाळीव प्राणी आहे, त्यांना सुद्धा आपण वेगवेगळ्या रोगांपासून वाचवण्यासाठी काय करतात, जे अँटीबायोटिक्स असतात त्यांच्यासाठी जे अँटीबायोटिक्स युजफुल आहेत ते त्यांच्या फूडमध्ये मिक्स करून त्यांना खायला देतात. तसंच प्लांटसाठी सुद्धा जे वनस्पती आहे ते खराब वगैरे नको आहे, त्यांना सुद्धा अँटीबायोटिक्सच्या मदतीने काय केलं जातं, त्यांच्यावर रोग होऊ नये म्हणून त्यांना कंट्रोलमध्ये केलं जातं. कळालं सगळ्यांना? अँटीबायोटिक्स म्हणजे काय, आपल्याला युजफुल असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. Always remember, though antibiotics are useful for curing certain diseases, they can be harmful if used without consulting a physician. Hence, a course of antibiotics should be completely strictly following the doctor's prescriptions. In fact, we should not take any medicine or our own to treat ailments like body aches, हेडॅक्स, कॉमन कोल्ड एक्सेट्रा. बघा, तर त्यांनी काय सांगितलंय, काही हे सगळे अँटीबायोटिक्स आपल्याला युजफुल आहेत, पण हे काय युजफुल आहे म्हणजे काय कधी पण घ्यायचं असं नाही. ते कशाने घ्यायचंय, डॉक्टरांना विचारूनच घ्यायचंय. कधी कधी काय होतं, हेच आपल्याला जे युजफुल असणारे अँटीबायोटिक्स आहेत ते आपल्याला हार्मफुल पण असू शकतात. म्हणून जे काही बायोटिक्स असतील ते काय करायचे, फिजिशियन म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच काय करायचं, घ्यायचं. डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शनच घेऊन आपल्याला काय करायचं ते घ्यायचे. ओके, नाही तर इनफॅक्ट वी शुड नॉट टेक एनी मेडिसिन ऑन अवर ओन, आणि आपण स्वतःच्या मनाने कुठलेही औषधं घ्यायचे नाही. ओके, टू ट्रीट अलाइनमेंट्स लाईक, आता बघा, तुम्ही कधी कधी तुमचं जर अंग वगैरे दुखलं, डोके वगैरे दुखले, सर्दी वगैरे झालं, तर तुम्ही काय करता, कुठलेही औषध घेता ना, तर तसं कुठलंही घ्यायचं नाही. डॉक्टरचं सल्ला घेऊनच काय करायचं, हे जे मेडिसिन आहेत ते घ्यायचे. ओके, नाहीतर हे जे आपलं अँटीबायोटिक्स आपल्याला युजफुल आहेत, पण ते आपल्याला हार्मफुल पण असू शकतात. ओके, तर आपण इथे थांबूया. जे राहिलेला लेसन आहे हाफ, तो नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके, तर आता काय काय आपले क्वेश्चन आन्सर झाले त्याच्यावर क्वेश्चन लिहा सगळ्यांनी. कुठला पार्ट झाला, तर व्हॉट आर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. डिफरंट टाइप्स. ओके, व्हॉट आर द मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितलं आपण, टाइप्स पण बघितले. देन काय विचार इथे फिलिंग द ब्लँक्स मध्ये पण कुठलं झालंय आपलं, सेकंड आणि फोर्थ झालंय ना. गार्बेज इज कन्वर्टेड इनटू डॅश बाय मायक्रो ऑर्गॅनिझम अँड अन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज नेसेसरी फॉर द स्टडी ऑफ, हे सुद्धा झालंय. ओके, आता प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल मधला डिफरन्स सुद्धा तुम्ही लिहायचं आहे. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला स्टार्टिंगला. ओके, देन
क्युरिझन मध्ये बघा काय झालंय आपलं. जे जे झालंय त्यांनी द्यायचंय. फंगस ग्रोज क्विकली इन अ मॉइस्ट और ह्युमिड कंडिशन. हे झालंय आपलं. ओके. सगळ्यांना कळालं का जेवढा पाठ झालाय तो? सगळ्यांना कळालं का कुठले कुठले क्वेश्चन्स लिहायचे जे जे आता आपलं मायक्रो ऑर्गॅनिझमचं जेवढं झालंय त्यात रिलेटेड क्वेश्चन सगळ्यांनी. इव्हिनिंग इव्हिनिंगला क्लास नाहीये. ओके. कोणाला काही डाऊट आहे का जरा चॅट बॉक्स मध्ये लिहा. काय डाऊट असेल तर. ओके मग आपण इथेच थांबूया. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन. चला सगळे लेफ्ट व्हा पटकन. लेफ्ट व्हा पटकन क्लासमधून. येस मी ऍड करते क्लासरूम मध्ये होमवर्क. ओके तुम्हाला ऍड करायचंय का? ओके मी मॅमला सांगते. क्लास लेफ्ट करा.